ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी हे सेवानिवृत्त झाल्याने या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरती सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा अधिभार आल्याने हे कर्मचारी त्रासलेले आहेत। त्यातच ठाणे महानगरपालिकेने 2025 मध्ये विविध कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्णय घेत सप्टेंबर 2025 मध्ये जाहिरात महापालिकेने प्रसिद्ध केली होती। या जाहिरातीच्या अनुषंगाने कित्येक बेरोजगार तरुण-तरुणींनी नोकरीसाठी अर्ज दाखल केले होते। या अर्जासाठी 1800 रुपये घेण्यात आले होते। मात्र या भरतीचं पुढे काय झालं, या बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी कधी मिळणार, यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे सह पदाधिकाऱ्यांनी आज ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली आहे। तसेच आयुक्तांना निवेदन देखील दिले। या चर्चेत आयुक्त सौरभ राव यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच याच्यातून मार्ग काढून ही भरती प्रक्रिया सुरेख करू अशा प्रकारचं आश्वासन देखील दिलं आहे। काय विषय होता बैठक? ठाणे महानगरपालिकेच्या 400च्या वरती पदांसाठी मागील वर्षी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्या भरती प्रक्रियेमध्ये जवळजवळ 14,000च्या वरती विद्यार्थ्यांनी किंवा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। 14,000च्या वरती या सर्व उमेदवारांनी 1800 रुपये असे त्या अर्जासोबत भरले होते आणि मागील 7-8 महिन्यापासून या सगळ्या प्रक्रियेला पूर्णपणे स्थगिती आलेली आहे। तो आज आम्ही आयुक्तांना भेटलेलो आहोत। तुम्ही करोडो रुपये फक्त अर्जाच्या नावावर जमा केलेले आहेत, तर या मुलांचं पुढे करणार काय? कारण त्यांचं वय होतं, अनेक मुलांचं वय एकदम कटलं असतं आणि ते जर 6 महिने जर असे वाया गेले तर त्यांची जी वयाची मुभा आहे ती संपली जाते। आयुक्तांनी मला आता शब्द दिलेला आहे की पुढील 2-3 दिवसात या प्रक्रियेला आम्ही सुरुवात करू। ज्यांचं वय आमच्याकडे ज्या दिवशी अर्ज दाखल झालाय त्या दिवसापर्यंतचं त्याच्या वयाची अट ही आम्ही मान्य करू। तो मला असं वाटतं की पुढील 2-3 दिवसात ही ठाणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया आहे ती सुरुवात होईल आणि या 14,000 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही नक्की करून देऊ।